हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे। वाळवा तालुक्यातील साखराळे येथील एका मतदान केंद्रावर बोगस प्रतिनिधी बसवल्याच्या कारणातून खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने आणि शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडलेत। यावेळी बंद असलेली मतदान प्रक्रिया सुरू करा असं म्हणत शाब्दिक चकमक झाली। यानंतर वाद वाढल्याने कार्यकर्ते एकमेकांना भिडलेत। यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला। मात्र काही काळ या ठिकाणी मतदान प्रक्रिया थांबवली होती, ती पुन्हा पूर्ववत सुरू झाली आहे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट, शिवसेना उभाटा गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने थेट लढत होत आहे। वाळवा तालुक्यातील साखराळे येथील 62 आणि 63 नंबरच्या मतदान केंद्रामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांचे बोगस प्रतिनिधी बसले असल्याचा धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांनी आरोप करत काही काळ मतदान प्रक्रिया बंद ठेवत बोगस प्रतिनिधीवर गुन्हा दाखल करण्याची कार्यकर्त्यांनी मागणी केली। यावर सत्यजित पाटील यांचे कार्यकर्ते अचानक आक्रमक होत मतदान प्रक्रिया सुरू करा असे सांगण्यासाठी आले असता दोन्ही गटात शाब्दिक वाद होऊन दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना हुसकावून लावल्याने पुढील अनर्थ टळला, तर पोलिसांनी सुरळीत मतदान सुरू ठेवले।